हाय, नमस्कार, गुड इव्हनिंग. मी डॉक्टर अजित मराठे. मी राजेंद्र सावंत. आणि बिझनेस आणि बरंच काहीच्या या 27व्या एपिसोड मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तुम्ही आजचा आपला गेस्ट स्पीकर ना तुम्ही बघत आहात आमच्या बाजूच्या स्क्रीन मध्ये. तेजस पाध्ये, चार्टर्ड अकाउंटंट आपल्या बरोबर आहे. राहायला बोरिवलीला असतात, पण सध्या ते रत्नागिरीवरून आपल्या बरोबर लाईव्ह पॉडकास्ट करतायत. सो तेजस, वेलकम. वेलकम तेजस, वेलकम. येस, थँक्यू सर. सो मी थँक्यू तेजसची सर. थोडक्यात इंट्रोडक्शन करून देतो आपल्या मित्रांसाठी. तेजस, जसं आपण बोललो की हा बिझनेस आणि बरंच काही या अतिशय गप्पा मारण्याचा आणि गप्पांमध्ये बिझनेस कसा करायचा याच्यावरती चर्चा करण्याचा, बिझनेसची अनेक जी काही दडलेली गुपित आहे ती सोडवून दाखवण्याचा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमामध्ये तुझं स्वागत आहे. तू रत्नागिरीला आहेस, तुझ्या वडिलांची तब्येत बरी नसूनही तू या पॉडकास्टला येण्याचं कबूल केलंस, त्याच्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा तुझा आभारी आहे. आणि मित्रांनो, चार्टर्ड अकाउंटंट तेजस पाध्ये गेल्या 21 वर्षापासून चार्टर्ड अकाउंटन्सीची प्रॅक्टिस करतायत आणि त्याच्याच बरोबर फायनान्शियल कॅटलिस्ट या नावाने फायनान्शियल कन्सल्टन्सी करतात. अनेक प्रकारचा सीए मध्ये जे अनेक प्रकार असतात, म्हणजे इन्कम टॅक्स प्रॅक्टिस, वॅट, जीएसटी, या सगळ्या प्रकारच्या प्रॅक्टिस अंडर वन रूफ तेजस यांनी केलेल्या आहेत. आणि अनेक विषयावरती तेजसची लेक्चर्स झालेली आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग बॅलन्स शीट, फायनान्स स्ट्रॅटेजीज, ओरिजिनेशन स्ट्रक्चर फॉर बिगिनर्सनी काय केलं पाहिजे, कसं स्ट्रक्चर स्वतःच्या कंपनीचं ठेवलं पाहिजे, आणि याच्याच व्यतिरिक्त अनेक एमएसएमई उद्योजकांना गायडन्स करणं, त्यांना समजावणं, त्यांना फायनान्सचे वेगवेगळे मार्ग काय त्याच्यावरती मार्गदर्शन करणं, याच्यामध्ये तेजसची एक्सपर्टीज आहे. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की तेजस आपल्या सॅटरडे क्लब मध्ये पण खूप ऍक्टिव्ह आहे आणि उद्योजकांना भरपूर सॅटरडे क्लबच्या माध्यमातूनही मदत करत असतो आणि सॅटरडे क्लबच्या नॅशनल बिझनेस सेलचा तो हेड आहे. सो वेलकम तेजस. थँक्यू सर. आणि तेजस, पहिल्या प्रश्नापासून आपण सुरू करूया. आणि तो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे, पहिला प्रश्न विचारण्याच्या आधी मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट आवर्जून सांगेन की ती म्हणजे, गेल्या काही दिवसापासून परत एकदा करोनाची दुसरी राजेंद्र लाट यायला लागलेली आहे. आणि त्या लाटेमधून परत एकदा लॉकडाऊन होतंय की काय, अशी एक शंका यायला लागलेली आपल्या मनात. त्यासाठी आनंद महिंद्राचं ट्विट आहे. कालच त्यांनी ट्विट केलं आनंद महिंद्रा. येस. आणि आनंद महिंद्राने रिक्वेस्ट केली आहे की परत लॉकडाऊन लावू नका शक्यतो, पण त्यासाठी आपण रिस्पॉन्सिबली वागलं पाहिजे, रिस्पॉन्सिबली राहिलं पाहिजे. कारण का लॉकडाऊन झाला तर सगळ्या व्यापाऱ्यांचा, बिझनेसमॅनचा फार आणि प्रचंड नुकसान होतं. आणि हा लॉकडाऊन शक्य असेल तर टाळण्याचं त्यांनी गव्हर्नमेंटला आवाहन केलेलं आहे. आता बघूया गव्हर्नमेंट काय म्हणतात. अर्थात तुमचं आमचं सगळ्यांचं मत तेच आहे की लॉकडाऊन शक्यतो लागू नये. पण मित्रांनो, त्यासाठी त्याच्यावरची जी जबाबदारी आहे ही आपली आहे, हे विसरू नका. येस. आणि मला असं वाटतं राजेंद्र, आनंद महिंद्रांनी आपल्या सगळ्या उद्योजकांच्या मनातली भावनाच व्यक्त केली. बरोबर. कारण लॉकडाऊन हा प्रत्येक गोष्टीला पर्याय असू शकत नाही. आणि सारखा लॉकडाऊन आणि इकॉनॉमी ते एकदा रुळावर आली आणि परत त्याला ब्रेक लावणं, स्पीड ब्रेकर लावणं, काय वाटतं तेजस तुला? येस, लॉकडाऊन बिलकुल ऍडवायझेबल नाहीये. राईट. आवाज येतोय माझा? आवाज येतोय क्लिअर? येस येस. लॉकडाऊन ऍडवायझेबल 100% नाहीये. पण ज्याला ब्लेसिंग इन डिस्गाईज आपण म्हणतो, तसं एक थोडस झालंय की गव्हर्नमेंटच्या एक आधी पण ऑफकोर्स लक्षात आलेलं होतं साधारण 10-12 वर्ष, आणि आता ते जास्त प्रभावीपणे लक्षात आलंय की एमएसएमई हा जो एक परिवार आहे एमएसएमईचा उद्योजकांचा, तो सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट जनरेट करतो आणि सगळ्यात जास्त तग धरून राहतो. त्यामुळे गव्हर्नमेंटला कळलंय की जर एम्प्लॉयमेंट जनरेशन चांगली करायची असेल तर एमएसएमई कडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्या काळात आत्मनिर्भर भारत म्हणून गव्हर्नमेंटने पहिल्यांदा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक घोषणा केली, आणि मग पुढचे 5 दिवस माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन घोषणा करत होत्या. आणि आत्मनिर्भर भारत मध्ये साधारण 75 घोषणा त्यांनी केल्यात.
त्याच्यामध्ये 49 घोषणा या फक्त एमएसएमई उद्योजकांसाठी आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात क्या बात गाजलेली आहे. घोषणा म्हणजे 3 लाख करोडचं लोन जे होतं, जी सगळ्यात जास्त त्याचा गाजावाजा आणि चर्चा झाली, तर ती घोषणा त्या आत्मनिर्भर भारत पॅकेज मधलीच होती. तो आता एमएसएमई कडे गव्हर्नमेंट विशेष लक्ष देते असं म्हणायला आता पूर्ण म्हणजे दिसतंय स्पष्ट चित्र. राईट राईट राईट. त्याच्यासाठी तू एकदम डॉट पॉइंट वरती आलास. आपल्याला ज्याच्यावरती बोलायचं त्याच्यावरती. आणि ऑलरेडी मला सांगायला आनंद होतो की ऑलरेडी 17-18 आपले उद्योजक मित्र आलेले आहेत. जगदीश अंबर्डेकरांनी तुला नमस्कार सांगितलाय तेजस. नमस्कार नमस्कार सर. विकास निखारंगे आहेत. श्रीपाद कुलकर्णी आहेत. श्रीपाद कुलकर्णी आपला मालाड वरून आहे. श्रीपाद कुलकर्णी त्यांनी पण तुला नमस्कार सांगितलाय. शिल्पा आहे. शिल्पा परमार आमची शाळेतली मैत्रीण आहे. प्रसाद कदम हो. रत्नागिरीवरूनच आलेला आहे. क्या बात आहे. मी रत्नागिरीतच आहे प्रसाद सर. तर रत्नागिरीतले जे कोणी असतील तुम्ही तेजसला भेटू शकता. अर्थात सोशल नक्की डिस्टन्सिंग पाळून तुम्ही भेटा. तुमच्या काही शंका असतील तर तेजसला जाऊन विचारू शकता. नितीन निमसे आहेत. लखन सिंग आहेत. प्रसाद श्रीखंडे आहेत. रश्मी गोखले आणि निदेश झोपे दोघे जळगाववरून आहेत. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण तेजस बरोबर गप्पा मारणार आहोत. ते म्हणजे फायनान्स कसा रेज करायचा, इंटरेस्ट फ्री लोन कसे मिळवायचे, सरकारी योजनांचा कसा फायदा घ्यायचा. त्याच्यास आपण सुरुवात अशी करणार आहोत की लोनचं महत्व काय आहे आणि ते लोन घेताना काय काय गोष्टींचं पथ्य पाळली पाहिजे, काय काय स्वरूपाचे पेपर्स त्यांच्याकडे असले पाहिजे आणि नक्की लोन देताना बँका काय बघतात की म्हणजे आम्हाला मेन तयारी काय करायची. लोन प्रत्येकाला हवं असतं आणि मग त्याचे वेगवेगळे जरा आम्हाला तो ओव्हरऑल ओव्हरव्ह्यू दे. ओके. लेट स्टार्ट विथ समथिंग थोडा एक लाइटर नोटने सुरू करूया. समजा मी तुम्हाला सांगितलं की 10,000 करोडचं लोन मी तुम्हाला द्यायला तयार आहे आता, तर किती जण घेतील? तर सगळे हात वर करतील. पण 10,000 करोडचा प्लॅन तुमच्याकडे तयार आहे का? तर ह्याचं उत्तर नाही असं आहे. त्यामुळे लोनच्या मागे सगळ्यात पहिली गोष्ट काय असेल, म्हणजे बरेच जण तक्रार करतात अंबानींना 10,000 करोड लोन मिळतं, टाटाना 10,000 करोड लोन मिळतं, किंवा इन्फोसिस तर कॅश रिच आहे, पण इतर बऱ्याच अदानींना मिळतं. सध्या जे चर्चेतले बिझनेसमॅन आहेत, उद्योजक आहेत, तर यांना सगळ्यांना 10,000 करोड 15,000 करोड लोन मिळतं, आम्हाला का नाही मिळत? तर मुळात त्यांच्याकडे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लोनचा प्लॅन तयार आहे. डॉक्युमेंटेशनला आपण एक सेकंड लेवलला येऊया. सगळ्यात पहिल्यांदा लोन घेतल्यावर त्याचं काय करायचं आणि ते तुम्ही परत कसं फेडणार, या दोघांचा प्लॅन जर तुमच्याकडे तयार नसेल तर लोन घ्यायला जायचं नाही. हा पहिला नियम फायनान्स मधला सुद्धा, की तुम्ही नुसतं कर्ज घेणार आणि तुमच्याकडे फेडायची ताकद नाहीये म्हणून मग नवीन कर्ज घ्यायला पुन्हा हे कर्ज फेडायला जुनं कर्ज फेडायला नवीन कर्ज, आणि मग तो एक डेट ट्रॅप तयार होतो. त्यामुळे जर तुमच्याकडे कर्ज घेताना कर्जाचा वापराचा आणि फेडायचा प्लॅन नसेल तर कर्ज घेणं बिलकुल ऍडवायझेबल नाही. हा पहिला मुद्दा कायम उद्योजकांनी लक्षात ठेवावा. मग अगदी लोन ते 50,000चा असो किंवा 50,000 करोडचा असो, जो घेतोय त्यासाठी 50,000 करोडचं लोन हे सायकोलॉजिकली 50,000 करोड एवढं महाग असतं. त्यामुळे लोनसाठी सगळ्यात पहिली गोष्ट महत्वाची जी मी सांगेन की म्हणजे तुमच्याकडे लोनचा प्लॅन आहे का, खर्च कसे करायचे याचं प्लॅनिंग तुमच्याकडे आहे का, आणि ते त्याशिवाय दुसऱ्या कुठे वापरले जाणार नाही याची काळजी उद्योजकांनी घेतली पाहिजे. बऱ्याचदा लोक वर्किंग कॅपिटल लोन घेऊन त्यातून असेट्स प्रॉपर्टीज तयार करतात, घरं बांधतात, ऑफिस फॅक्टरीज उभ्या करतात आणि मग ते ट्रॅप मध्ये गुंततात. त्यामुळे लोन ज्या पर्पजसाठी घेतलंय त्या पर्पजसाठी वापरलं जाणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून लोन घेण्याच्या आधी त्याचा प्लॅन तयार करणं, की हे लोन घेऊन मी एक्झॅक्टली काय करणार. आता आपण दुसऱ्या भागाकडे येऊया. सरांनी जो दुसरा प्रश्न विचारला ते म्हणजे डॉक्युमेंटेशन. डॉक्युमेंटेशन मध्ये 2 प्रकार आहेत. पूर्वीच्या काळात फक्त तुमचे 3 वर्षाचे इन्कम, तुमची रिपेमेंट एलिजिबिलिटी किंवा तुमची एकंदर वेल्थ वर्थ काय आहे ती, या 3-4 गोष्टी बघितल्या जायच्या. हल्ली सुद्धा कोलॅटरल हा प्रकार आहे. पण जसं मी सांगितलं मगाशी सुरुवात केली की एमएसएमई ना गव्हर्नमेंट जरा सॉफ्ट कॉर्नरने बघते, तर गव्हर्नमेंट एमएसएमई कडे चांगली आयडिया असेल, त्या चांगली कल्पना असेल तर सुद्धा चांगलं फंडिंग करते. आणि त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. पुन्हा एकदा, एक आहे जे मुद्रा लोन, जे छोट्या उद्योजकांसाठी, टिपिकली स्टार्टअपसाठी किंवा छोट्या उद्योजकांसाठी आहे. त्याचं लिमिट 10 लाख आहे, जिकडे 50,000, 2 लाख, 5 लाख आणि 10 लाख असे सर्वसाधारण 4 स्लॅब आहेत. आणि जर तुम्ही ते लोन रेग्युलर रिपे करत असाल तर
त्यातून तुम्हाला ऍडिशनल लोन मिळत राहतं मुद्रा लोन मध्ये किंवा इंटरेस्ट फ्री कोलॅटरल लोन. आणि त्याच्यामध्ये पुन्हा मार्केट रेट जर 11% असेल तर तुम्हाला 2% इंटरेस्ट सबवेन्शन, म्हणजे 2 वर्षांनी 1 वर्षानंतर तुमचं 2% इंटरेस्ट परत देतात, 1 किंवा 2 वर्षांनी. हे याला इंटरेस्ट सबवेन्शन म्हणतात. पण याच्यासाठी प्रायमरी डॉक्युमेंट जे आहे ते अक्षरशः फुकट आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. उद्यम रजिस्ट्रेशन इज मस्ट. तुम्ही जर तुमचा उद्योग आधार असेल आणि जर उद्यम मायग्रेट नसेल केलं तर उद्याच्या उद्या करून घ्या. साधारणतः 3.5 ते 4 मिनिटं लागतात उद्यम मायग्रेट करायला, उद्योग आधारामधून उद्यम करायला. म्हणजे कारण हे उद्योग आधार तेजस एवढं सोपं आहे उद्योग आधार हो. मिळवणं? येस येस, अगदी सोपं आहे. बऱ्याचदा लोकांमध्ये असा ग्रह आहे की गव्हर्नमेंट जी इन्फॉर्मेशन मागते ती इन्फॉर्मेशन खूप किचकट असेल किंवा काय असेल. पण हल्ली आपण बघतो बऱ्याचशा वेबसाईट, इन्कम टॅक्स असेल, तुमचा रेरा असेल, या सगळ्या वेबसाईट आपण बघितल्या तर या युजर फ्रेंडली त्यांनी केल्या खूपच्या. की जर एखादा लेमॅन बसला त्याला साधारण 70 ते 80% इन्फॉर्मेशन कळते. आणि ज्यांचा उद्योग आधार आहे त्यांनी उद्याच्या उद्या इमिजिएट उद्यम मध्ये कन्वर्ट करून घ्या. ज्यांना नवीन काढायचं त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे. पण उद्योग आधार जर असेल तर उद्योग आधार एक्सपायर होईल आणि उद्यम पुन्हा नवीन काढायला लागेल. पण उद्योग फक्त एक आधार आणि उद्योग म्हणजे उद्यम कार्ड याच्यामध्ये नक्की फरक काय आहे? फरक म्हणजे इट्स अपग्रेड. उद्योग आधार अच्छा, हे अपग्रेड. उद्योग आधार हे त्यांनी पूर्वी जीएसटीशी लिंक केलेलं नव्हतं किंवा ओके. कोणत्या टॅक्सेशनशी लिंक नव्हतं ओके. एक्सेप्ट तुमचा पॅन नंबर. आता त्यांनी इन्कम टॅक्सशी आणि जीएसटीशी लिंक केलंय उद्यम. त्यामुळे तुम्ही जर एखादी चुकीची इन्फॉर्मेशन दिली किंवा गव्हर्नमेंटला मिसगाईड करायचा प्रयत्न केला बाय गिव्हिंग सम रॉंग इन्फॉर्मेशन, तर गव्हर्नमेंट कॅन कॅच यू विथ व्हेरियस डिफरंट मोड्स दे हॅव और इन्फॉर्मेशन दे हॅव. आणि एक ज्याला आपण टिपिकली हे म्हणतो काय, कॅश 22 सिच्युएशन म्हणतो. एनिथिंग दॅट इज फ्री इज अ डेटा कलेक्शन प्रोसेस. आपण एवढे मोबाईलवर ऍप डाउनलोड करतो, ते मोबाईल ते ऍप आहेत ते बेसिकली डेटा कलेक्ट करतात. त्याचप्रमाणे उद्यम हा सुद्धा फ्री आहे. त्यामुळे उद्यम हा सुद्धा डेटा कलेक्शन प्रोसेस आहे. त्यामुळे तुमची इन्फॉर्मेशन देताना खूप काळजीपूर्वक इन्फॉर्मेशन द्या. तुमच्याकडे जर तुमची इन्फॉर्मेशन बिझनेसची पक्की असेल, एकच फक्त त्यात प्रॉब्लेमॅटिक आहे तो म्हणजे तुमच्या बिझनेसचा कोड, त्याला एनआयसी कोड म्हणतात, नॅशनल इंडस्ट्रियल समथिंग, एनआयसी, नॅशनल इंडस्ट्रीज कोड. तो एनआयसी कोड आहे तो खूप महत्वाचा आहे. तो फक्त तिथे तुम्हाला कदाचित मदत लागू शकेल. पण ते पण त्यांनी खूप युजर फ्रेंडली केलेले आहेत. आणि ह्याच्यात त्यांनी एक महत्व केलं आहे की ट्रेडर्सनी पूर्वी उद्योग आधार काढले होते. पण आता ट्रेडर्सना अलाव नसल्यामुळे त्यांनी आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे तुमची इन्फॉर्मेशन जीएसटीची गेलेली असल्यामुळे ट्रेडर्सनी उद्यम काढू नये असं माझा पर्सनल ऍडवाइस असेल. बरेच जण काही ना काही मार्गाने उद्यम काढून गव्हर्नमेंटच्या स्कीमचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतात. तर तसा फायदा शक्यतो घेऊ नये असं माझा एक पर्सनल सल्ला असेल. तेजस सॉरी तुला इंटरप्ट करतो. तुला काही प्रश्न येत आहेत ते मी वाचून दाखवतो. प्रसाद हो. श्रीखंडेंनी प्रश्न विचारलाय की उद्यम कार्ड हे मस्ट आहे का लोन काढण्यासाठी, का त्याचे काही इतरही काही बेनिफिट आहे? मित्रांनो, तेजस एकच मिनिट. हो. अनेक आपले मित्र जॉईन झालेले आहेत. अभय डंग झालेले आहेत औरंगाबादवरून. शंभूराजे नाईक निंबाळकर झालेले आहेत. नमस्कार शंभूराजे. कीर्तिता जोशी झालेली आहे. प्रवीण कोपर्डे झालाय. कीर्तन बने. शिवाजी अहिर हे तुमच्यासाठी तर खूप महत्वाचा विषय चाललाय. आणि प्रसाद कदमनी तर ऑलरेडी शेअर करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी तेजस तुला सांगितलंय की तो तुला भेटायला नक्की येतोय म्हणून. आणि मित्रांनो, तुमच्यापैकी अनेकांनी अजून शेअर केलं नसेल तर कृपया शेअर करा, कारण ही माहिती अधिकाधिक उद्योजकांपर्यंत जाऊ द्या. कारण तेजस तर या सगळ्या बाबतीतलं ज्ञान फंटॅस्टिक आहे. त्यांनी खूप अभ्यास केलाय, अनेक उद्योजकांना याच्यामध्ये मदत केलेली आहे. तेजस, पहिला प्रश्न होता तो म्हणजे उद्यमचा फक्त लोन घेण्यासाठीच फायदा आहे का अजून काही बेनिफिट आहे? ते नसेल तर लोन मिळत नाही, आणि ते नसेल तर लोन मिळत नाही का? दुसरं, त्याला काही चार्जेस आहेत का? तर या संदर्भात थोडस सांगितलं बरोबर. जरूर. सर, आता जग जे आहे हे मार्केटिंगचं जग आहे. म्हणजे तुम्ही काय करताय हे तुम्हाला ओरडून सांगायला लागतं. त्यामुळे तुम्ही एमएसएमई आहात हे जर तुम्ही सरकारला सांगितलं नाही तर सरकारला कळायला काय मार्ग नाही दुसरा. म्हणजे तुम्ही उद्योग करताय हे पण सरकारला कळणार. त्यामुळे उद्यम हा सरकारला सांगण्याचा एक मार्ग आहे की मी लहान किंवा लघु, सूक्ष्म लघु किंवा मध्यम उद्योजक आहे. हे एमएसएमई मधून तुम्ही सरकारला कळवू शकता. आणि इन्कम टॅक्स आणि जीएसटीशी लिंक असल्यामुळे गव्हर्नमेंट ते व्हेरीफाय करू शकतो.
हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर की उद्यमचा नेसेसिटी काय. तर गव्हर्नमेंटला उद्या एखादी एमएसएमईची स्कीम आणायची असेल आणि त्याचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल, तर त्याचा फायदा घेण्यासाठी गव्हर्नमेंटला माहिती पाहिजे की तुम्ही एमएसएमई आहात. तरच गव्हर्नमेंट तुमच्यापर्यंत ती माहिती किंवा तो फायदा तुमच्यापर्यंत येऊ शकतो. दुसरा प्रश्न होता, इज इट चार्जेबल. तो ऍब्सोल्युटली नॉट. इट्स फ्री. कम्प्लिटली फ्री आहे. त्याच्यामध्ये काही चार्ज तुम्हाला भरायला लागत नाही. अर्थात जर तुम्ही कन्सल्टंटला एखाद्या हायर केलं उद्यम काढण्यासाठी किंवा कोणाची मदत घेतली, तर त्याचे जे काही चार्जेस असतील दॅट यू कॅन डेफिनेटली पे. ते त्यांच्या सर्व्हिस प्रमाणे जे चार्जेस असतील ते तुम्हाला चार्ज करतील. पण तुम्ही स्वतः काढलं तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट एकही पैसा चार्ज करत नाही. उद्योग आधारमध्ये बऱ्याच जणांचा अनुभव असा होता की काही फेक वेबसाईट तयार झाल्या होत्या ज्या उद्योग आधार करून द्यायच्या आणि त्याच्यामध्ये काही चार्ज करायच्या. उद्यममध्ये सुदैवाने तसं नाहीये. त्यामुळे गव्हर्नमेंटच्या कोणत्याही वेबसाईटचं एक हे सांगून ठेवतो तुम्हाला, अंडरलाईन आयदर .gov.in किंवा .nic.in या दोन पैकी एखादी वेबसाईट असेल, .gov.in किंवा .nic.in, तर ती गव्हर्नमेंटची साधारणतः 95 ते 98% गव्हर्नमेंटची वेबसाईट असते. काही वेबसाईट बाबतीत मला चेक करायला लागेल, पण .gov.in म्हणजे इन्कम टॅक्स इंडिया .gov.in किंवा MCA.gov.in, आपली उद्यम रजिस्ट्रेशन .gov.in किंवा काही NIC.in आहेत. आता चॅम्पियन्स.gov.in आहे, MSMEची नवीन वेबसाईट आहे. तर .gov.in असेल हे एक्सक्लुझिव्हली गव्हर्नमेंट वेबसाईटसाठी राखीव पोर्टल आहे. त्यामुळे ते पोर्टलवर तुम्ही जाऊ शकता. दुसरा प्रश्न होता, लोन घेण्यासाठी उद्यम मस्ट आहे का. बिलकुल नाही. लोन घेण्यासाठी उद्यम मस्ट नाहीये. पण तुम्हाला MSME म्हणून गव्हर्नमेंटच्या लोनचे ऍडव्हान्टेज घ्यायचे असतील तर मात्र तुम्हाला MSME चं उद्यम रजिस्ट्रेशन तुमचं मस्ट आहे. प्रायोरिटी सेक्टर नावाचा एक बँकिंग मध्ये कॉन्सेप्ट आहे. प्रायोरिटी सेक्टर आता सरांना माहिती आहे, सर हाऊसिंग सेक्टर मध्ये आहेत. हाऊसिंग सेक्टर इज बिन ऑन अ प्रायोरिटी सेक्टर. तसं MSME लोन इज नाव ऑन प्रायोरिटी सेक्टर. म्हणजे मधल्या काळात लोकांना बँकेने 30 ऑक्टोबर पर्यंत लोकांना बोलवून लोन दिली, ज्यांची साधारणतः आउटस्टँडिंग होती त्याच्या 20% डिस्बर्समेंट अलाव केली होती. तर लोकांना समोरून फोन करून बँकेने बोलवून लोन दिली. त्यामुळे गव्हर्नमेंटला सुद्धा आता माहिती आहे की लोन दिलं पाहिजे उद्योजकांना, त्याची गरज आहे. त्यामुळे तुम्हाला जर गव्हर्नमेंटच्या स्कीमचा फायदा घ्यायचा असेल तर मात्र तुम्ही उद्यम काढलं पाहिजे. इट इज व्हॉलंटरी. इट इज नॉट मॅन्डेटरी. कंपल्सरी नाहीये. जसं जीएसटीचा तुमचा टर्नओव्हर एक क्रॉस झाला की तुम्हाला जीएसटी काढायला लागतं, तसं इकडे कंपल्सरी काहीच नाहीये. तुम्ही व्हॉलंटरी आहे. त्यामुळे एखाद्या स्कीमचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला नक्की जीएसटी काढा, आपलं उद्यम काढायला लागेल आणि मगच तुम्ही त्या स्कीमसाठी एलिजिबल होता. आणि उद्यम त्यांनी आता एक कम्प्लीट करतो सर. उद्यम मध्ये त्यांनी असं केलंय की पूर्वी उद्योग आधार तुम्हाला इमिजिएटली यायचं. हल्ली उद्योग आधार तुम्हाला उद्यमचा नंबर येतो आणि 1 दिवसाने सर्टिफिकेट इश्यू होतं, कारण ते डेटाबेस मध्ये अपडेट होतं. सो दॅट इफ समबडी वॉन्ट्स टू व्हेरीफाय तर दे कॅन व्हेरीफाय. त्यामुळे पूर्वी जो इमिजिएटली तुम्हाला उद्यम सर्टिफिकेट मिळायचं ते आता 24 अवर्सने मिळतं. तो हा एक महत्वाचा फॅक्टर याच्यामध्ये लक्षात ठेवला. येस सर. त्याच्यात बरेच मित्र असं विचारतायत की इंटरेस्ट फ्री लोन मिळतं किंवा काही ठिकाणी सबसिडीज मिळतात. तर स्टेट गव्हर्नमेंटच्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लघु आणि मध्यम उद्योजकांना काय काय सबसिडीज असतात आणि त्या कुठल्या कुठल्या असतात, समृद्ध त्यांचं नाव आणि त्या सबसिडी आणि काही इंटरेस्ट फ्री लोन. हा, सबसिडी बरेचदा इंटरेस्ट फ्री असते. सगळ्यात पहिल्यांदा सबसिडी इज बेसिकली सगळ्यात जी फेमस सबसिडी सध्या आहे ती म्हणजे सोलार मधली. साधारण 35% टू द एक्सटेंट ऑफ कॅपिटल एक्सपेंडिचर सोलार सबसिडी मिळते फॉर सेटिंग अप अ सोलार युनिट. तुम्हाला जर सोलार सेटअप करायचं असेल, अगदी स्वतःच्या घराच्या रूफ वरती असेल तरी सुद्धा तुम्हाला सबसिडी मिळते. किचकट प्रोसेस आहेत खूप त्याचे, पण बऱ्याचशा सबसिडी ज्या आहेत त्यातल्या 2 सबसिडी मी आता मेन्शन करतो उद्योजकांसाठी. तुम्ही जर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सेटअप करत असाल तर तुम्हाला मशिनरी बाईंग साठी गव्हर्नमेंटच्या काही चांगल्या सबसिडी अवेलेबल आहेत. त्या आता तुमचं जे DIC नावाचं एक युनिट आहे, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन, टिपिकली MSME ऑफिस. जनरली आपल्या शहरांमध्ये MSME ऑफिस असतं, ते जिल्हा लेवलला DIC ऑफिस असतं. तर तिथे जर तुम्ही गेलात तर तिकडे तुम्हाला ह्या सबसिडीची माहिती मिळते. पूर्वी स्पेशली जुन्या उद्योजकांना आठवत असेल, वाडा भागात, महाराष्ट्रातल्या वाडा भागात जर इंडस्ट्री युनिट सेटअप करायचं असेल तर 10 वर्ष तुम्हाला सेल्स टॅक्स कलेक्ट करा पण भरू नका, अशी एक स्कीम होती.
दिस इज काइंड ऑफ अ सबसिडी. आता अशी सबसिडी बंद केली आहे. आता ते डायरेक्ट सबसिडी देतात, साधारण 35% टू 65%. काही ठिकाणी 65% पर्यंत सबसिडी आहे, पण ती खूप रेअर आहे मोठ्या युनिटसाठी. पण मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी किंवा सर्व्हिस युनिटसाठी बऱ्याच ठिकाणी सबसिडी उपलब्ध आहेत. आणि डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन जे आहे DIC, टिपिकली MSME ऑफिस तुमच्या जिल्ह्यातलं, त्या ऑफिसमध्ये तुम्हाला याची सगळी माहिती देणं त्यांना बंधनकारक आहे. आता याच्यातला एक छोटासा गमतीचा भाग सांगतो. बऱ्याचदा माझ्याकडे जेव्हा क्वेरी येतात किंवा उद्योजक येतात तेव्हा ते म्हणतात की आम्ही जाऊन आलो पण आम्हाला इन्फॉर्मेशन मिळत नाही. मी म्हटलं तुम्ही कम्युनिकेशन ट्रेल काय क्रिएट केला का, एस्टॅब्लिश केला का? सगळ्यात बेस्ट काय करायचं, त्यांचं साहेबांचं कार्ड घेऊन यायचं आणि त्यांना निघाल्यावर घरी पोहोचल्यावर एक ईमेल टाकायचा की सर मी आज तुम्हाला भेटून गेलो, या संदर्भात मी क्वेरी विचारली होती, तुम्ही मला सांगितलं 7 दिवसांनी या, 7 दिवसांनी मी परत तुम्हाला फोन करतो किंवा मी येतो. असं तुम्ही एकदा कम्युनिकेशन ट्रेल क्रिएट केला की त्यांच्यावरती एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. शेवटी ते पण काम करतात, त्यांच्यावर पण प्रेशर आहे, त्यांना पण भरपूर लोक येऊन भेटतात. पण जेव्हा तुम्ही ट्रेल क्रिएट करता एखाद्या गोष्टीचा, त्यावेळी तुम्हाला त्याचा ऍडव्हान्टेज मिळू शकतो की बाबा सर मी तुम्हाला विचारलं होतं, मला या स्कीम विषयी माहिती हवी होती, किंवा तुम्ही मला मेलवर डॉक्युमेंट पाठवा, मी त्याचा अभ्यास करून घेतो. हे त्यांना पण सोपं पडतं, आपल्याला पण सोपं पडतं. तुम्हाला जे डॉक्युमेंट्स हवी आहेत त्यांच्याकडे बऱ्याचदा सॉफ्ट फॉर्मॅटमध्ये असतात. इव्हन बँकांमध्ये पण जेव्हा आपण लोन घ्यायला जातो, आय विल इन्सिस्ट की जर तुम्ही बँकांमध्ये लोन घ्यायला जाणार असाल तर बँकांना त्या ऑफिसरला एक ईमेल टाका आणि त्यांना रिझन विचारा. जर ते लोन रिजेक्ट करत असली तर आस्क फॉर रिझन्स इन रायटिंग, लेखी कारण मागा. लेखी कारण मागितल्यावर त्यांच्यावरती एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी येते की त्यांना तोंडी काही उत्तर देता येतं, देर इज नो एव्हिडन्स. पण तुम्ही जेव्हा लेखी एखादं मागता रायटिंग मध्ये, त्यावेळी त्यांना कारण द्यायला लागतात. आयदर त्यांचं कारण बरोबर असलं तर आपल्याला इम्प्रुव्हमेंट करता येते, चुकीचं असेल तर यू कॅन डेफिनेटली फाईट बॅक. या दोन्ही गोष्टींनी आपल्याला आपण विन विन सिच्युएशन मध्ये. त्याच्यास आणखी तुला 2 प्रश्न आलेले आहेत. सॉरी तुला इंटरप्ट करतो, कारण नाही नो लोकांचे प्रॉब्लेम. प्रश्न आपण जास्त घेतले तर बरं होईल. केतन बने विचारतायत. केतन बने तुला माहिती आहे? केतन बने हो ऑफकोर्स विचारतोय ऑफकोर्स. तुला CMEGP लोन काय आहे आणि त्याच्यासाठी काही सिक्युरिटी लागते का, आणि ते सर्व्हिस इंडस्ट्रीच्या लोकांना 10 लाखापर्यंत लोन मिळतं का? आणि दुसरा प्रश्न सुभाष बजाज यांनी विचारलाय. ते म्हणतात की मॅक्झिमम कोऑपरेटिव्ह बँका CGT MSME लोन ऑफर करत नाहीत, तर त्याच्यामध्ये वे आउट काय आहे? आम्ही दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो. कोऑपरेटिव्ह बँका एलिजिबल नाहीयेत या लोनसाठी, ओके. CGT MSE लोन देण्यासाठी. कारण CGT MSE इज अ सेंट्रल गव्हर्नमेंट ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल इंडस्ट्रीज. इट इज नॉट अवेलेबल टू मीडियम एंटरप्राइज. इट इज अवेलेबल ओनली फॉर मायक्रो अँड स्मॉल. सूक्ष्म आणि लघु उद्योजकांसाठी ते अवेलेबल आहे. अप टू 2 करोड विदाउट कोलॅटरल. त्यात त्यांनी थोडे काही बदल केलेत की तुमच्याकडे जर कोलॅटरल असेल, समजा 2 करोड पैकी तुमच्याकडे 60 लाख कोलॅटरल आहे, तर 60 लाख कोलॅटरल द्या, बाकीचा विदाउट कोलॅटरल लोन करा. असे बरेच त्यांनी मार्ग आणलेले आहेत. कारण CGT MSE मध्ये सुद्धा काही NPA झाले त्यांचे. त्यामुळे कोऑपरेटिव्ह बँका एलिजिबल नाहीयेत मुद्रा लोन साठी. पण कोऑपरेटिव्ह बँका मुद्रा किंवा गव्हर्नमेंटच्या कोणत्याच स्कीमचं लोन देत नाहीत. आता जो पहिला प्रश्न आहे, तर CMEGP आणि PMEGP अशा 2 स्कीम आहेत. एक चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम आणि दुसरा प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, असे 2 लोन्स आहेत. लोन्स मध्ये सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी 10 लाख आणि चीफ मिनिस्टर मध्ये मॅन्युफॅक्चरर किंवा सर्व्हिस सेटअप साठी 50 लाख आणि युनिट सेटअप साठी 50 लाख आणि प्राईम मिनिस्टर मध्ये 25 लाख. आणि याला इंटरेस्ट नॉर्मल रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज होतो. इट इज नॉट इंटरेस्ट फ्री. पण याच्यामध्ये प्रोसेस आहे. आता त्यांनी इव्हॅल्युएशनचा प्रोसेस टाकलाय, तर तुमचं युनिट ते इव्हॅल्युएट करतात सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये किंवा काय. त्यामुळे मगाशी सरांनी एक प्रश्न विचारला, त्यातलं मी अर्ध उत्तर दिलं होतं डॉक्युमेंटेशनचं. पहिला भाग दिला की तुमचे इन्कम टॅक्सचे रिटर्न्स पाहिजे, तुमची GST रिटर्न सगळी वेळेवर झालेली असली पाहिजे, तुम्ही सगळे गव्हर्नमेंटचे टॅक्सेस भरलेले असले पाहिजेत, तुमच्या विरुद्ध काही डिफॉल्ट नसले पाहिजेत. दुसरा भाग जो आहे जो सध्या मोस्ट हॅपनिंग आहे, ज्याच्यावरती बरीच चर्चा हल्ली होते, तो म्हणजे व्हॅल्युएशन. डू यू हॅव अ आयडिया, तुमच्याकडे एखादी कमर्शियलायझेबल आयडिया आहे का? म्हणजे मी आत्ताची एक केस स्टडी सांगतो. माझ्या एका मित्राने एक ऍप बनवलंय. जास्त मी डिस्क्लोज नाही करू शकत. माझ्याकडे ऑफिसला यायचा, गप्पा मारत बसायचा आणि त्याने एक ऍप डिझाईन केलं आणि त्या ऍपला आता एक आय थिंक आंबेडकर
ASIIM असल्याचं लॉंग फॉर्म आहे. ASSIM आंबेडकर सिम्युलेशन फॉर इनोव्हेटिव्ह असं काहीतरी त्याचं नाव आहे. दॅट इज अ सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम आणि दॅट फंडिंग हॅज गॉट अप टू 30 लाख 30 लाखापर्यंत त्याचं फंडिंग मिळालं त्याला. ऑलरेडी Very good. सँक्शन झालंय. आता परवा दिल्लीला जाऊन आला, टर्म शीट वगैरे साईन करून आला आणि दे आर बाईंग इक्विटी इन हिज कंपनी. फॅन्टॅस्टिक. सो 30 लाखाची इक्विटी 50% म्हटली तर त्याच्या कंपनीचं व्हॅल्युएशन पहिल्या वर्षी 60 लाख रुपये झालेलं आहे. आजच्या दिवशी, आजच्या घडीला. जस्ट 1 year he स्टार्टेड अ कंपनी अँड दॅट इज बिकॉज आयडिया. त्यामुळे नुसतं डॉक्युमेंटेशन हा एक भाग झाला, पण सध्या जे हॅपनिंग एज आहे त्या हॅपनिंग एज मध्ये द मोस्ट थिंग इज वेदर यू हॅव अ व्हेरी गुड कमर्शियलायझेबल आयडिया. तुमच्याकडे चांगली आयडिया आहे का? तुम्ही एखादी आयडिया कमर्शियलाइज करू शकता का? आयडिया आपल्याला रोज येतं, आपल्याला माहिती आहे, आपण रोज नवीन आयडिया करतो, पण त्याचं कमर्शियलायझेशन करून ते एक्सप्लॉइट करू शकता का? त्यातून लॉंग टर्म रेव्हेन्यू जनरेट करू शकता का? त्याला सुद्धा तुम्हाला फायनान्स मिळतो. आणि इंटरेस्ट फ्री फायनान्स हा जो कॉन्सेप्ट आहे हा सध्या तरी सगळ्यात जास्त कशावर असेल तर तो इक्विटी मध्ये आहे. फक्त ते स्टेक घेतात. त्यामुळे दुसरा एक जो उद्योजकांचा थोडा एक हे केलं पाहिजे, जो आमच्याकडे तुम्हाला जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा, तुम्ही जास्त उद्योजकांचे हँडल करता, की तुम्ही तुमचा स्टेक सोडायची तयारी ठेवली पाहिजे. म्हणजे जस्ट गंमत म्हणून सगळे आपले जे लिस्नर आहेत त्यांना एक होमवर्क सांगतो. जेवढे प्रमोटर आहेत, इन्फोसिस, अंबानी, अदानी किंवा बिर्ला, टाटा, त्यांचे त्यांच्या कंपन्यांमधले स्टेक किती आहेत, प्रमोटर स्टेक, ते जाऊन विचारायचं, जाऊन बघा. गुगलवर सगळं अवेलेबल आहे. मग तुम्हाला कळेल की तुमचा स्टेक एवढा का महत्वाचा आहे, किंवा का तुम्ही तेवढा स्टेक धरून ठेवलाय. एक 10% 20% स्टेक देऊन जर तुम्ही चांगला इन्व्हेस्टर घेऊ शकत असाल, त्याला प्रॉफिट शेअर करू शकत असाल, तर डेफिनेटली तुम्ही करू शकता. पण इन द इनिशियल डेज आय विल ऑलवेज ऍडवाइज टू गो विथ बँकर्स. सुरुवातीला बँकेसोबतच जा, कारण बँकेसोबत गेल्याने एक नॅचरल डिसिप्लिन तुमच्यामध्ये येते. आणि त्या डिसिप्लिन वरती जेव्हा आपण काम करतो बँक बरोबर, त्यावेळेस अकाउंटिंग म्हणा, रेकॉर्ड्स म्हणा, किंवा काय गोष्टी असतील त्यानुसार. आणि बँक सगळ्यात स्वस्त फायनान्स देते. इन्व्हेस्टर जेव्हा घेतो त्यावेळी तो मेजर प्रॉफिट शेअर घेतो. बँक इज व्हेरी चीप. त्यामुळे सुरुवातीला तरी तुम्ही बँक फायनान्सच घेतला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. येस तेजस, सर, काही आपल्याकडे प्रश्न वेळ असेल कमी तर. आणि हा टॉपिक एवढा इंटरेस्टिंग आहे हो, की असं वाटलं कुठला प्रश्न सांगू, कुठला राहील. तरी पण एक, कारण का आता 2-3च मिनिटं राहिलेली आहे, तरी पण मला सर्वात महत्वाचं जे आमच्या सगळ्या उद्योजकांसाठी डेट इक्विटी रेशो हा जसा एक रेशो असतो, किंवा बँका नेहमी काय बघतात, जसा डेट इक्विटी रेशो म्हणजे काय, किंवा असे आणखीन किती प्रकारचे रेशोज किंवा फॉर्म्युले बँक जनरली बघते, जेणेकरून 3 आपल्याला लेंडर्स ऍटिट्यूड लक्षात येईल. त्याच्याबद्दल येस, थोडं त्याच्यात सांगितलं असतं बरं होईल. आणि नक्की त्याला नक्की. जोडून एक तेजस दुसरा प्रश्न, की किती टक्क्यांनी खरोखर व्याज घेतलं पाहिजे? येस, गुड क्वेश्चन. पहिला प्रश्न म्हणजे बाकी रेशो बरेच आहेत, अनालिसिस, इव्हॅल्युएशन, रेशो बरेच. पण 4 रेशो मी महत्वाचे सांगेन तुम्हाला. जो पहिला तुम्ही उल्लेख केला, डेट इक्विटी. डेट इक्विटी म्हणजे तुमची इक्विटी किती आणि तुमचं लोन किती. जर तुमचा साधारणतः जेव्हा स्मॉल बिझनेस किंवा नवीन बिझनेस असेल तर तो तुमचा डेट शुड नॉट बी 3 टाइम्स. म्हणजे तीन पट नसतात, 3 पटापेक्षा कमी असला पाहिजे. म्हणजे तुमचं कॅपिटल समजा 1 लाख असेल तर तुमचं डेट शुड नॉट बी 3 लाख. ऑफकोर्स वेन आय से कॅपिटल, तर कॅपिटल प्लस अक्युमुलेटेड प्रॉफिट. एस्पेशली प्रायव्हेट लिमिटेड मध्ये जे मागच्या 4-5 वर्षात प्रॉफिट जमा झालंय. आता आजच मी एक इथे येताना, वाटेत येताना माझ्या एका क्लायंटला 7.5 लाखाचं लोन घ्यायचं होतं, छोटं लोन होतं. तो म्हणाला माझी क्रेडिबिलिटी अफेक्ट होईल का. तर त्याच्या बॅलन्स शीट मध्ये साधारण 37 to 38 lakhs रुपीज त्याची कॅपिटल प्लस रिझर्व्ह क्रिएटेड आहेत, आणि लोन घ्यायचंय फक्त 7.5 लाख. सो इट इज जस्ट 20%. पण त्याची एलिजिबिलिटी साधारण 2.5 ते 3 पट आहे. म्हणजे जर त्याच्या 37 lakhs त्याची इक्विटी कॅपिटल असेल तर साधारण तो 1 करोड साठी एलिजिबल आहे. तो 1:3 हा आयडियल रेशो मानला जात नाही, पण साधारण तुमचा जेवढा स्टेक लागलाय त्याच्या 3 टाइम्स आम्ही लोन देऊ शकतो. सो दॅट बिकम्स 100. म्हणजे 25% ऑफ युअर डेट इक्विटी अँड 75% ऑफ डेट. याच्या पलीकडे जर जात असेल तर दॅट इज डेंजरस साइन फ्रॉम फायनान्स आस्पेक्ट ऑल्सो. दिस इज फर्स्ट रेशो. सेकंड रेशो म्हणजे वर्किंग कॅपिटल रेशो. तुमचं करंट असेट, म्हणजे तुमच्याकडे जो लिक्विडेबल असेट्स आहेत आणि तुमच्याकडे जे लिक्विडेबल म्हणजे तुम्हाला इमिजिएट लायबिलिटी द्यायची आहेत, त्याला आपण टिपिकली करंट लायबिलिटी म्हणतो, की जी देणी मला लगेच द्यायची आहे आणि जी माझी मार्केटमध्ये येणी आहे, याच्यातला स्टॉक तुम्हाला थोडा वेगळा काढायला लागतो. तर याचा एक रेशो बँकर खूप महत्वाचा असतो, तो बघतात.
तिसरा रेशो म्हणजे तुमचा पैसा इन्व्हेंटरी मध्ये किती ब्लॉक झाला, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. बऱ्याचदा आपले उद्योजक लोन हवंय, वर्किंग कॅपिटल लोन हवंय म्हणून स्टॉक भरपूर दाखवतात, इन्व्हेंटरी भरपूर दाखवतात, तेवढी खरी इन्व्हेंटरी नसते कधी कधी. तर इन्व्हेंटरी टू टर्नओव्हर रेशो हा जर बघितला तर टर्नओव्हर मधली बरीचशी पैसे इन्व्हेंटरी मध्ये ब्लॉक असतात, पैसा अडकलेला असतो. आणि सेम वे डेटर टू टर्नओव्हर रेशो, म्हणजे तुमचे साधारण पैसा डेटर मध्ये मार्केटमध्ये किती अडकलाय. म्हणजे उद्योजक इमोशनली बिझनेस करतात की हा ना, हा खूप मोठा चांगला क्लायंट आहे, माझ्या माहितीतला आहे, चला मी याच्यावर मोठा करतो, माझं नाव होईल. पण पैशांची पॉलिसी काय आहे, त्याचे नॉर्म्स काय आहेत, त्याचं डॉक्युमेंटेशन काय, हे कम्प्लीट केलं नसतं. त्यामुळे जेव्हा पैसे घ्यायची पाळी येते 3 महिन्यांनी, त्यावेळी हे डॉक्युमेंट नाहीये, ते डॉक्युमेंट नाहीये, हा नॉर्म कम्प्लीट नाहीये, अशा छोट्या छोट्या मिस्टेकमुळे पैसे डिले होत राहतात आणि तुमचा डेटर टर्नओव्हर रेशो वाढत जातो. जे पैसे जे ब्लॉक आहेत 3 महिन्यानंतर डेटरवर बँक पण फायनान्स देणं बंद करते बियॉन्ड 90 डेज. सध्या 120 डेज आहेत काही ठिकाणी, पण साधारण 90 डेज नंतर बँक डेटरवर फायनान्स नाही करत आणि तो पैसा पण तुम्हाला आलेला नसतो. त्यामुळे हे 4 रेशो उद्योजकांनी मॉनिटर केले पाहिजे. माझा पैसा कुठे अडकलाय, डेटर टर्नओव्हर रेशो, माझा स्टॉक मध्ये पैसा जास्त अडकत नाहीये ना. मी आपल्याला सगळ्यांना गंमत म्हणून सांगतो, टेल या कंपनीचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट नाही. टेल असेंबल करते आणि विकते. टेल डझंट हॅव अ मॅन्युफॅक्चरिंग युनिट ऑफ इट्स ओन. आता जे टाटाने जे युनिट उभारलंय, टाटा मोटर्स मध्ये, मला वाटतं गुजरातला, त्याचा पण कॉन्सेप्ट तोच आहे की मी ऑर्डर केल्यानंतर साधारण 3 ते 4 दिवसात मला सगळा समोर आजूबाजूला जो मॅन्युफॅक्चरर आहे तो मला मटेरियल आणून देईल. मी स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट नाही करून ठेवणार, माझा तो सप्लायर आहे तो इन्व्हेस्ट करेल. तुम्ही 3 दिवसात मला मटेरियल पाहिजे, मी ऑर्डर दिली, मग दुसऱ्या दिवशी मटेरियल मिळालं. आय नीड नॉट स्टॉक दॅट मटेरियल. माझ्यासाठी कोणतरी पैसे इन्व्हेस्ट करून स्टॉक करून ठेवेल. त्यामुळे इन्व्हेंटरी मध्ये माझा पैसा कमीत कमी ब्लॉक झाला तर तो पैसा रोलिंग जास्त राहतो. डेट इक्विटी रेशो आपण बोललो पहिल्या वेळी. आणि दुसरं वर्किंग कॅपिटल रेशो. साधारणतः तुमचे करंट असेट, तुमची मार्केटमध्ये येणी ती देण्यापेक्षा जास्त पाहिजे. 1.33 हा करंट रेशो साठी आयडियल रेशो म्हटला जातो. करंट असेट शुड बी 1.33 टाइम्स ऑफ करंट लायबिलिटी. हे सर्वसाधारण एक गणित मानलं जातं. आणि किती टक्क्यांनी लोन घेतलं अजून काही पाहिजे? प्रश्न असतील काही? हा, in the initial days of business you should not borrow for more than 12% in the initial time. पण सध्या बँका 7.5% लोन देतात. त्यामुळे माझं एक उद्योजकांना सांगणं आहे की यू हॅव नॉट मॅरिड विथ द बँक, यू कॅन चेंज द बँक, फील फ्री. जर तुम्हाला एखादी बँक 8% देते आणि दुसरी बँक 6.5% देते तर याला सांगा मला 6.5 मिळते, तू देतोयस का, मी जाऊ. तुमचे ऑफकोर्स मोठे स्टेक असतील वगैरे तर ठीक आहे, पण जर पॉसिबल असेल ट्रान्सफर तर यू शुड ट्रान्सफर, यू शुड टेक ऍडव्हान्टेज. वाय यू शुड नॉट टेक ऍडव्हान्टेज? युअर कस्टमर. तुम्ही मार्केटमध्ये जाताना भाजी घेताना आपण हा विचार करतो साधं, म्हणजे आता गृहिणी काही असतील तर याची भाजी 1 रुपयाने स्वस्त असेल तर आपण पटकन या दुकानदाराकडून दुसऱ्या दुकानदाराकडे जातो. किंवा मी स्टेशनरी मधून घेण्यापेक्षा मी एखाद्या मोठ्या डिपार्टमेंट स्टोरला जातो कारण मला 10 रुपये का 2 रुपये स्वस्त मिळतं. वाय नॉट विथ बँकर्स? इफ आय एम गेटिंग अगदीच 0.10 0.20% फरक असेल तर यू कॅन इग्नोर, पण 1% 1.25% फरक पडत असेल तर यू शुड डेफिनेटली थिंक ऑफ शिफ्टिंग द बँकर्स और गिव्ह द ऑफर. दुसऱ्या बँकेकडून ऑफर लेटर घेऊन या आणि याला दाखवा, मला एवढ्या लोन मिळते, तू देतोस का? मग तो काय थोडं तर कमी करेल, काय नाही तर 0.5% 1% तर कमी करू शकेल. So you should always be in the position of taking the advantage of banker. You should know that your customer. बँकेकडे जाताना असं घाबरत निमित जायचं. बँकेकडे यू शुड गो लाईक कस्टमर. यू नीड मी, आय डोंट नीड यू. या ऍटिट्यूडने बँकेत गेलो तरच बँक तुम्हाला एंटरटेन करेल. नाही तेव्हा आम्ही जेव्हा जातो त्यावेळी आम्ही पेपर, कधी कधी आमच्याकडे पेपर पण नसतात, पण चार्टर्ड अकाउंटंट मिटिंगला आलाय म्हटल्यानंतर तो मॅनेजर पण थोडा असा आमच्याशी डिस्कस करताना थोडा लिनियंटली डिस्कस करतो की बाबा याला माहिती आहे बिझनेस, याला कळतो, याला रेशो मी वाटेल ती उत्तर देऊ शकत नाही. सो आयडियली यू शुड हॅव अ गुड चार्टर्ड अकाउंटंट फ्रेंड. एखादा चांगला फायनान्स मधला, नॉट सीए ओनली, पण फायनान्स मधला चांगला मित्र ठेवा. त्याच्याशी ह्या गोष्टींची गप्पा मारा, जसं आपण आज गप्पा मारल्या तसे गप्पा मारा. व्हॉट्सअपला इतर गोष्टी फॉरवर्ड करण्यापेक्षा प्रश्न फॉरवर्ड काय करा. म्हणतात माहितीये का, पीपल आर हॅपी टू लोक आन्सर. म्हणतात हा कार्यक्रम 1 तासाचा करा, 1 तासाचा कार्यक्रम केला पाहिजे. शिल्पा म्हणताय हा टॉपिक कंटिन्यू ठेवा पुढचा. आम्हाला चालेल, हरकत नाही, मी अवेलेबल आहे, करू शकतो अगदी, काय प्रॉब्लेम. आपण मित्रांनो, आपण हा कदाचित पुढच्या एपिसोड मध्ये करूया आणखीन एक. किंवा मला असं वाटतंय की आपण खरोखर एक ज्यांना फायनान्स आणि हा विषय घ्यायचा असेल
आणि तर तुम्ही कृपया आम्हाला संपर्क साधा. आम्ही 1 तास झूम कॉलवरती आपण तेजसला बोलूया आणि फायनान्स तुम्ही प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल केस कशी करू शकाल आणि त्यासाठी सुद्धा आम्ही हे करू शकतो. तुम्ही तुमच्या रिक्वेस्ट पाठवा, तुम्ही आम्हाला फोन करा आणि आपण हा बिझनेस आणि बरंच काही यामागचा तेजस उद्देशच हा आहे की जे उद्योजक नवीन आहेत आणि विशेष करून त्यांना आपण एक तर महाराष्ट्रीयन लोक आहोत, आपल्या काय शेटजीने कमवून ठेवलेल्या पैशावरती आपल्याला आपण स्वतःहून चालू केलेलं बिझनेस आहोत. फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर आहोत, फार तर सेकंड जनरेशन एंटरप्रेन्योर आहोत आणि अशा वेळेला फायनान्स हा विषय किती क्रुशल आहे हे आजच्या सगळ्या याच्यावरून दिसून येतं. मित्रांनो, मी तुम्हाला इथे आव्हान करेन की तुम्ही येस तेजस फक्त एकच विषय सर असा घ्या, तुमच्या पॉडकास्ट मध्ये झालाय का मला माहित नाही, पण सध्या जे हॅपनिंग आहे बिझनेस व्हॅल्युएशन, तर ते हाऊ टू Yes. क्रिएट व्हॅल्यू इन बिझनेस, हाऊ टू इन्क्रीज व्हॅल्यू इन बिझनेस, याच्यावरती एखादं सेशन घ्या. मी त्यातला मास्टर नाहीये, मी त्यात थोडंफार काम केलंय, पण माझ्यापेक्षा खूप चांगला चांगले स्पीकर market सुद्धा मध्ये आहेत. चांगला स्पीकर आहे ना? हो, तर मी स्वतः आहे, पण मी त्यातला मी सांगतो की मी अगदी 10% तज्ञ आहे. तुम्ही एखादा 100% तज्ञ शोधा त्यातला, तर No त्यांच्याशी problem. गप्पा मारा, तो मी We पण will do अटेंड it. करेन. आपण असंच आहे, तो, इव्हॉल्व्ह होत जातंय हेच असं. हो, डेफिनेटली. मी आता जेव्हा हे 30 लाखाच्या फंडिंग साठी जेव्हा केलं, त्यावेळी आम्ही बराच रिसर्च केला मार्केटमध्ये. फंडिंग काय अवेलेबल आहे किंवा टर्म शीट काय, शेअर होल्डर अग्रीमेंट काय. इट वॉज फॅन्टॅस्टिक. Yes. तुझ्यावर गप्पा मारायला मजा आली. अनेक उद्योजक होते आणि मला सांगायला आनंद वाटतोय की नॉर्मली आपल्याकडे 20-22 उद्योजक लाईव्ह असतात, आज कंटिन्युअसली 30+ उद्योजक लाईव्ह होते. त्यामुळे तुझ्या क्या बात, क्या बात. टॉपिक मध्ये, कंटेंट मध्ये एवढी जान होती की लोकांना ते ऐकत राहावं असं वाटत होतं. आणि ऍज युजल उद्योजकाला नेहमी पैसा देणारा माणूस हवाच असतो. मी पैसा देत नाही, मी फक्त कसं वापरायचं सांगतो. त्यामुळे Yes, right. डेफिनेटली. आणि मी So, रत्नागिरीत आहे. लिंक वेट पुढचे असलेला तर 4 लिंक एक्सपायर झाली होती. अच्छा अच्छा, मी पुढचे 3-4 दिवस कदाचित रत्नागिरीत असेन, वडील इथेच असल्यामुळे. सो आय रत्नागिरीचे एम आपले अवेलेबल उद्योजक फॉर तुम्हाला रत्नागिरीकर. भेटतील तेजस. आपले अगदी अगदी रत्नागिरीचे नक्की सगळे उद्योजक तुम्हाला भेटतील. नक्की Okay. नक्की. आणि ऑलरेडी जोशी फूड्स रिएक्शन आलेली आहे. त्या म्हणतात की कुठे गेलं, वर गेलं बहुतेक. ओके, प्रसाद कदमनी पण तुला सांगितलंय की ऑलवेज प्लेजर टू लिसन टू तेजस सर. तेजस, तुझा नंबर जरा सगळ्यांसाठी दे ना, आपण इथे टाईप करून हो, अगदी टाकूया. अगदी. ओके. 98-202 98-202 00 00 964. 964. तर मी मित्रांनो, फक्त एक तेजस रिक्वेस्ट करेन. पाटीलचा नंबर टाकलेला आहे मी त्या फेसबुकच्या चॅटवरती. तर तुमच्यापैकी काही लोकांना ज्यांना आणखीन काही माहिती हवी आहे, जे रत्नागिरीच्या आसपास आहेत, जे तेजसना भेटू शकतात किंवा फोनवरून संपर्क करू शकतात, झूम कॉल करू शकतात, ते डायरेक्ट तेजसला बोला. जास्त संख्या असेल तर आपण मार्स गुरुकुल बरोबर तर्फे एखादा तेजस बरोबर ना तेजस, एखादा झूम बरोबर, कॉल नक्की अरेंज नक्की करूया. नक्की नक्की नक्की. फक्त एक आणि रिक्वेस्ट मला आहे की तेजस, व्हॉट्सअप करा. सध्या मी कधी येस, कधी हॉस्पिटलला असतो, त्यामुळे एक व्हॉट्सअप करा आणि मग देन वी कॅन फिक्स टाइम टू कॉल और चॅट और व्हॉट एव्हर. येस. आणि त्यामुळे ती एक थँक्यू छोटी व्हेरी मच रिक्वेस्ट होती. तेजस, मजा आली. येस, तेजस, इट वॉज थँक्यू. फन. ग्रेट सेशन. तुमच्या बरोबर, तुम्हाला ऐकत ऐकत मोठं झालोय, त्यामुळे तुमच्या बरोबर गप्पा मारणं कधी इट इज ऑलवेज येस, फन. Our pleasure. आवर प्लेजर, आवर प्लेजर. येस येस. आणि मित्रांनो, असं कोरोनाची दुसरी वेव आहे. सरकार लॉकडाऊन करायच्या तयारीत आहे. लॉकडाऊन व्हायची शक्यता कमी वाटतेय, पण निर्बंध खूप कडक व्हायची शक्यता आहे. तर आपल्या व्यवसायासाठी जी योग्य काळजी आपल्याला घ्यावीशी वाटत असेल, आपल्या माणसांना जाण्या येण्यासाठी, त्यांच्या काही राहण्यासाठी असेल, त्यांच्या कॅशफ्लोच्या म्हणजे त्यांना पगाराच्या रिलेटेड असेल, आपले काही रॉ मटेरियल परचेस करण्याच्या दृष्टीने असेल, अशी जी काही तयारी योग्य ती आपल्या आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने वाटत असेल, ती आवर्जून करून ठेवा. कारण पुढचा येणारा 1-1.5 महिना हा परत आपल्या सगळ्यांची कसोटी बघणारा असू शकतो. काळजी घ्या. सोशल डिस्टन्सिंगचा वापर करा, मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा. सगळ्यांच्या तब्येती चांगल्या राहू द्या, अशा आमच्या दोघांतर्फे, तेजसतर्फे आणि मस्त आणि महाराष्ट्र. सुखी राहा आणि समृद्ध व्हा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू तेजस.